जय महाराष्ट्र। मी राजू कुकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत, कारण भद्रावती तालुक्यातील मौजा, काटवल असेल, घुसरी असेल, सोनेगाव असेल, मुधोली असेल, या परिसरातील संपूर्ण गावामध्ये जे गाव परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मागील 50 ते 60 वर्षापासून आमचे शेतकरी जिथे वाहत होते, ते वनविभागाची जमीन आहे। पण जबरदस्ती अंतर्गत जे आहे कायद्यानुसार त्यांना पट्टी मिळायला पाहिजे होती आणि कायद्यानुसार जे आहे त्यांची शेतजमीन ती त्यांच्या नावाने व्हायला पाहिजे होती। परंतु त्या संदर्भातील दावे उपविभागीय अधिकारी बरोरा यांच्याकडे प्रलंबित असताना वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक जे आहे ह्या शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी जे आहे तिथे वृक्ष लागवड करत आहे, मोठमोठे खड्डे खोदून तिथं वृक्ष लागवड करून जे आहे यांना भूमिहीन करत आहे। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांनी जे आदेश दिलेला होता वनविभागाला, त्या आदेशाची सुद्धा पायमल्ली होत आहे आणि ते कुठलाच कायदा मानायला तयार नाही, कुठलाच आदेश मानायला तयार नाही। एक प्रकारे वनविभागाची मुजोरी सुरू आहे आणि ते शेतीतील जे आहे संपूर्ण आमचे शेतकरी 33 शेतकरी जे आहे त्यांचे आता दावे सुरू आहे, त्यांच्या मानगुटावर जे आहे ते बसलेले आहे आणि त्यांना आत्महत्या करण्यास ते प्रवृत्त करत आहे। म्हणून आज निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज संपूर्ण शेतकरी जे आहे बांधव इथे जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन ही मागणी करत आहे की बाबा तुमचा आदेश सुद्धा वनविभाग मानत नाही, तर मग आम्ही जायचं कुणाकडे, हा एक गंभीर प्रश्न आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये तात्काळ ज्या जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन जे आहे संबंधित वनविभागाला आदेश द्यावे, अन्यथा संपूर्ण शेतकरी जे आहे एक प्रकारे मोठं जनआंदोलन छेडेल अशा प्रकारचा इशारा आज देण्यात आहे।